31 मार्च 2026 फ्रीडम ॲट मिडनाईट त्याचा सीझन 2 संपला. आपल्याला कशी स्वतंत्रता मिळाली आणि त्याच्यानंतर काय प्रकार झाले तेच आहे. सुंदर आहे बघायला. आणखीन मन म्हणजे वाचल्यापेक्षा ते बघितलं की आणखीन ते थोडंसं ड्रॅमॅटिक असतं, पण तरी मनाला आणखीन भिडतं. थोडक्यात सीझन 2 मध्ये आता अगदी म्हणजे इंडिपेंडन्स डोक्यावर आला आहे आणि त्या दरम्यान परत मग काय काय घटना घडतात, कसे सरदार आणि पंडितमध्ये जवाहरलाल नेहरूमध्ये डिस्प्यूट्स, म्हणजे त्यांचे विचार तर देशाला हे करायचेच असतात, पण तरी काही गोष्टींमध्ये त्यांचे मतभेद जरा टोकाला जातात. गांधीजींना मग कसं सारखा सत्याग्रह करावा लागतो, कसं गांधीजींच्या दृष्टीने सर्व धर्म समभाव, म्हणजे हिंदू मुसलमान सगळे त्यांच्या दृष्टीने एकत्रच. त्यांचं म्हणणं एवढंच असतं की हे जे रायट्स होतात, ते मारामाऱ्या होतात, ते जाळपोळ होतात, ते त्याच्यात जिथे हिंदू जास्त आहेत तिथे मुसलमान अफेक्ट होतात आणि जिथे मुसलमान जास्त आहेत तिथे हिंदू अफेक्ट होतात. ते तर कोणालाच असं होता कामा नये. तर मी तिकडे जातो, मी सांगतो, म्हणजे असं सगळं प्रकार चालू असतात आणि त्याच्यामध्ये शेवटी एंड म्हणजे त्यांचा मुसलमान ते मुसलमान धर्जीण आहेत अशी सगळीकडे अफवा पसरली जाते आणि त्या अफवेतून त्यांना मृत्यू कसा येतो तिथे शेवट झालेला आहे. आणि अजून चांगली गोष्ट म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन, म्हणजे एकदम आता ब्रिटिशांनी आपल्याला हँडओव्हर केलं म्हणजे सगळं लगेच सोडून जात नाही, त्याच्यामुळे ते आपले गव्हर्नर जनरल असतातच इंडियाचे आणि आपल्याला वेळोवेळी चांगल्या प्रकारे सजेशन्स देत असतात आणि आपल्यामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. त्यांना आपली मतं पटत असतात, कुठे चुकतंय कुठे बरोबर, त्याचे वेळोवेळी सजेशन्स देतात. त्याची बायको पण गांधीजींमुळे खूप इम्प्रेस असते वगैरे. तर थोडक्यात जेव्हा मग इंडिपेंडन्स ठरतं की कोणते मग देश राज्य त्यांना जातील, त्याच्यातही मग जिन्नाचं मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, जे जास्ती मुस्लिम राज्य आहेत ते मला पाहिजे. मग असं करत 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 शेवटी प्रिन्सली स्टेट्स. आता प्रिन्सली स्टेट्समध्ये आपण त्यांना हे द्यायची काय, लालूच द्यायची काय, काय करायचं, ते लोक स्ट्रॅटेजी अपनवतात. ह्याला बोलायला लावतात सगळ्यांशी, माउंटबॅटनला, आणि मग मॅक्झिमम त्यांच्याकडे हार्डली 15 प्रिन्सली स्टेट्स जातात आणि आपल्याकडे सगळे बाकी 500 समथिंग येतात. तर त्याच्यामुळे त्याचा जळफळाट होतो. मग पण त्याला मग काही केलं तरी जुनागड पाहिजे असते, पण ते पण आपल्याकडे येतं. आणि मग काश्मीरचा मुद्दा येतो, तिथे सगळ्यात जास्त डिस्प्यूट. काश्मीरमध्ये जर मुस्लिम्स आहेत तर मग ते पाकिस्तानमध्ये यायला पाहिजे. मग त्याच्याकरता मग काय करायचं, मग त्याच्याकरता पाकिस्तानीच लोक असे यांना नक्सलाइट्स बनवून आणि पाठवतात आणि ते आगळकुच करतात. मग आपली मिलिटरी बघते. तर हा माउंटबॅटन म्हणतो की जोपर्यंत आपण काश्मीर आपलं नाहीये, म्हणजे जोपर्यंत काश्मीरचा राजा आपल्याला देत नाही लिहून, जसं बाकीच्या प्रिन्सली स्टेट्सने दिलंय की आम्ही इंडियामध्ये मर्ज व्हायला तयार आहोत, तसं तोपर्यंत आपल्याला इंटरव्हेन्शन करता येणार नाही. आणि मग जेव्हा त्या तिथल्या राजाला कळतं की नाही, आपण काहीच करू शकत नाही आणि यांना मिलिटंटला थोपवू शकत नाही, मग तो इंडियाला पत्र लिहितो की हो मी तयार आहे म्हणून. आणि मग लगेच आपली इंडियन आर्मी तिथे जाते, सोल्जर्स, आणि शेवटी रक्तपात होतोच, खूप हे होतं. आणि म्हणजे जे आता इतके दिवस सोबत सोबत मित्र म्हणून शेजारी शेजारी राहत होते, तेच आता पाकिस्तान आणि हिंदुस्थान झाल्यामुळे समोरासमोर एकमेकांना त्यांना मारावं लागतं. तर म्हणजे वाईट प्रसंग होतो तो. मग हे असंच चालू राहिलं तर काय करायचं मग. तर त्याच्याकरता मग गांधीजी म्हणतात नाही, इतके वेळेस तुम्ही शांतताने आपण सगळं केलं, तुम्ही हे असाच खून खराबा चालू ठेवलं, त्यामुळे जर आपल्याला पूर्ण काश्मीर पाहिजे असेल तर आपल्याला ही लढाई जिंकलीच पाहिजे. त्यामुळे म्हणजे गांधीजींचं नाही म्हणणं असतं की रक्तपात नको, आणि मग ते अनशन करतात. मग झालं, शेवटी यांना परत मानावं लागतं आणि म्हणून तर काश्मीरचा मुद्दा पुन्हा म्हणजे भिजत घुमडं पडतं ते.
मग गांधीजी अनशन सोडतात की नाही ठीक आहे, आम्ही युद्ध थांबवतो, त्यांनाही जायला सांगतो. म्हणजे शेवटी मग ब्रिटिश UN ला मध्यस्थी करायला लावतात की म्हणजे काही टर्म्स अँड कंडिशन्सच्या अंडर ह्या दोघांनी ऐकलं पाहिजे, आपापल्या सेना मागे करायच्या आणि आपलं वर्चस्व दाखवायचं नाही, सगळ्यांना फ्रीडम असेल वगैरे वगैरे बऱ्याच कंडिशन्स. त्याच्यानंतर मग आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं हे येतं की आंबेडकर मग आपलं कॉन्स्टिट्यूशन तयार करतात. आपलं भगवा पण हे केला जातो की तिरंगा म्हणजे केशरी आणि पांढरा आणि हा का हिरवा का, तर प्रॉस्पेरिटी येते. तर त्याच्यावरही म्हणजे सगळ्यांचं की आम्हाला वाटलं की मौलाना म्हणतात की आम्हाला वाटलं केशरी हिंदूंचा, मराठी आपला पांढरा मधलेच सगळे आणि हिरवा आमचा मुसलमानांचा वगैरे. आणि म्हणे मग गांधीजींचा चरखा का नाही, तर म्हणे नाही, कारण हा आपला देश आहे, नुसतं गांधींचा एकट्यांचं नाही वगैरे. म्हणजे त्या सगळ्या अशा गोष्टी दाखवल्यात. त्याच्यानंतर राजीव गांधीचा दाखवलंय थोडंसं, नेहरू गांधींचे आणि कमला नेहरूंचे, म्हणजे ती आधी कॉल असते, काश्मीरचीच असते त्यांची बायको, त्यांचे प्रेम प्रसंग दाखवलेत. मग राजीव छोटा असताना त्याला घेऊन याला भेटायला आलेले नेहरू दाखवलेत. तर अशा ह्याच्यामध्येच जेव्हा इकडनं तिकडे रेल्वे जात असतात, म्हणजे त्यांना पाकिस्तानमधून हिंदुस्थानात यायचं, हिंदुस्थानमधून पाकिस्तानात जायचं, तर अशा वेळेस पण मग बॉम्ब लावणं किंवा त्यांच्यावर गोळीबार करणं, त्यांना मारून टाकणं, ह्या सगळ्या घटना घडतच असतात. परत त्यांनी गांधीजी खूप व्यथित झालेले असतात. ते म्हणतात मी काही केलं तरी कलकत्त्यात जाणार, आणि मग ते कलकत्त्यात बिर्ला हाऊसमध्ये त्यांचं स्थान असतं. तिथे त्यांचं रोज संध्याकाळी प्रार्थना असते, लोकांना भेटायचं वगैरे. त्याच काळामध्ये एक गोवर्धनदास म्हणून माणूस असतो, तर तो त्याचा पेपर असतो, म्हणजे न्यूजपेपर पब्लिश, तर तो सगळं असं लिहित राहतो की गांधीजी मुस्लिम दर्जन आहेत आणि असं तसं, म्हणजे थोडंसं गांधीजींबद्दल द्वेष पसरवणं. आणि मग तो एका पाकिस्तानी पंजाबीला धारा देतो आपल्याकडे, आणि तर त्यांच्या सभेमध्ये तो बॉम्ब टाकतो. त्याला पकडतात, पण तो काही सांगत नाही शेवटपर्यंत. फक्त तो म्हणतो मला काही माहित नाही, त्याचा फक्त पेपर आहे म्हणून. आणि मग अशाच प्रकारे तो बऱ्याच लोकांना म्हणजे बरगळत असतो. तर अशातच त्यांच्या नाथूराम गोडसेला तो हे करतो, म्हणजे ब्रेन वॉश त्याचा, आणि त्याला पिस्तूल पुरवतो. आणि मग एका प्रार्थना सभेमध्ये असंच गांधीजी त्याच दिवशी म्हणजे नेहरू आदल्या दिवशी भेटून गेले असतात, आणि दुसऱ्या दिवशी वल्लभभाई, कारण त्या दोघांचं पटेन असं झालं असतं. आणि वल्लभभाई म्हणतो मी अशा कंडिशनमध्ये आता एकत्र आम्ही काम करू शकत नाही, तर मी राजीनामा देतो. तर गांधीजी म्हणतात राजीनामा नको, म्हणजे दोघांचा तुमचा उद्देश एक आहे ना, थोडंसं म्हणजे आपले दोन पाय बरोबर चालत नाही, तर तुम्ही तर दोन इंडिपेंडंट व्यक्ती आहात, डिस्प्यूट्स थोडेसे होणार आहेत, पण देशाकरता आपण थोडंसं काही बाजूला ठेवलं पाहिजे वगैरे असं करून आणि निघालेच असतात वल्लभभाई. आणि मग गांधीजी बाहेर येत असतात, त्याच वेळेस तो गोडसे त्यांना सरळ सरळ गोळ्या झाडतो, सगळ्या 5-6, आणि त्यांची तिथेच मग डेथ होते. तर माउंटबॅटन फक्त एवढंच म्हणतो की थँक गॉड, म्हणजे तो मुस्लिम नाही आहे, हिंदू आहे, पुढचं अजून जे काही होणार होतं ते टळलं. आणि मग त्याच्यानंतर आधी तर सगळं झालेलंच असतं कॉन्स्टिट्यूशनच्या मध्ये, पण मग ते प्रॉपरली 49 मध्ये 26 नोव्हेंबर 49 ला त्याचं ॲक्सेप्टन्स होतं. आणि मग आपला देश व्यवस्थित काम करायला लागतो. माउंटबॅटन सुद्धा मध्ये मध्ये दाखवलंय की असं सगळं आपलं गडबड जाळपोळ मारामाऱ्या चाललेलं, तो म्हणतो मी बापरे हँडल नाही करू शकत, मी परत जातो याच्यामध्ये लंडनमध्ये, असं म्हणजे त्याचंही चाललं असतं. पण त्याची बायको पण पुष्कळदा त्याला हे करते, अरे तू ह्यांच्याकरता चाललायस ना, मग का पळायच्या मागे लागतो.
आणि आपला जेव्हा इंडिपेंडन्स असतो कोणती तारीख ठरवायची, तर ती 15 तारीख ठरल्या जाते. तर सगळे पंडित लोक येतात आणि म्हणतात 15चा दिवस चांगला नाही आहे, त्या दिवशी असं आहे तसं आहे, तुम्ही काय मानत नाही का असं वगैरे. तर मग नेहरू म्हणतात की 14 नको, 15 नको, 14ची रात्री 12 वाजता जर आपल्याला इंडिपेंडन्स मिळाला तर काय होईल. सगळे साधू म्हणतात अरे वा. ते सगळे पूजा अर्चा होम हवन चालू असेल, बरोबर रात्री 12 वाजता डिक्लेअर करतात की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आपण स्वतंत्र झालेलो आहोत. आणि यांनी 14लाच सगळा सेलिब्रेट केला असतो पाकिस्तानने आपला इंडिपेंडन्स डे. तर त्या दिवशी एक सरदार याला जिनाला मारायच्या चक्करमध्ये हे असतो, पण त्याची बंदूकच चालत नाही, त्याच्यामुळे जिना वाचतो. आणि प्रधानमंत्री त्यांचा तो लियाकत अली असतो. त्याचा वेळोवेळी तो पाणउतारा करत असतो, सारखं त्याला म्हणजे बोलत असतो तुला हे जमत नाही, तुला ते जमत नाही. आणि असं काहीतरी आधी ठरलेलं असतं की 55 करोड भारताने पाकिस्तानला द्यायचे, म्हणजे बरोबर हिशोब वगैरे. तर हे त्यांनी दिलेलं नसतं इंडियाने पाकिस्तानला. तर त्याच्यामुळे मग त्यांना जरा त्यांचे हाल चालले असतात. तर इंडिया म्हणे आम्हाला द्यायला काही नाही. सरदार म्हणाले आपल्याला द्यायला काही नाही, पण म्हणे हे सगळा पैसा त्या मिलिटंट करता वापरतील. झालं त्याच्याकरता पण मग गांधींनी हडताल केलेली असते. मग शेवटी हे लोक देतात आणि सगळे जे त्यांच्या विरोधात असतात त्यांच्याकडे गांधीजी म्हणतात नुसतेच पैसे द्यायचे नाही, जे जे विरोधात आहेत त्यांचे सगळ्यांचे मला हस्ताक्षर पाहिजे की आम्ही कोणत्याही मुसलमानांना किंवा यांना त्रास देणार नाही, मायनॉरिटीजला. शेवटी खूप मुश्किलीने सगळ्यांच्या सह्या वगैरे आणल्या जातात आणि त्याच्यानंतर मग गांधीजी अनशन सोडतात आणि त्याच्यानंतरच इमिजिएटला गोडसेवाला किस्सा होतो. तर लोकांच्या मनात थोडंसं त्यांच्याबद्दल हे झालेलं असतं की हे सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्याच बाजूने हे करतात आणि मुख्य म्हणजे हिंदूंमध्ये की मुसलमानांच्या बाजूने झुकताकल आहे त्यांचं, असं एक काहीतरी भावना झालेली असते. पण काही नाही, मग शेवटी दाखवलंय की जवाहरलाल नेहरू आणि सरदारचं परत समेट होतो आणि ते हसत खेळत पुढचं आपलं राज्य चालवतात. तर छान आहे, इमोशनल तर आहेच पण सुंदर आहे.